सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित आपण सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर मला कळालं नाही की माझे मित्र हरीश, विनोद, दीपक या सगळ्यांनी एवढं माझं कौतुक का केलं। ऐकत असताना असं वाटलं की बहुतेक आता अजून जर झालं तर आपल्याला डायबिटीज होणार। पण आज सातारा जिल्हा पत्रकार भवन जे आपल्याला पाहायला मिळतं हे केवळ माझ्यामुळं नाही, सर्व आजी माजी सर्व नगरसेवक नगरसेविका यावेळेसचे सर्व अधिकारी वर्ग या सगळ्यांच्या वतीने हे उभं राहिले। सातारा जिल्ह्याचं पत्रकार भवन आणि आज त्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले SM देशमुख साहेब, किरण नाईक साहेब, शरद पाबळे, विनोद जगदाळे, मिलिंद आष्टीकर, माझे मित्र शरद ताटकर, अधिकारी बापट साहेब, चित्रे साहेब, मनोज शिंदे माझे मित्र आणि हे उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित कलेक्टर साहेब, SP साहेब, सर्व हे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार सगळे अनेक नावं भरपूर आहे। मला माहीत आहे की वेळ बराच राहिला आहे, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही। हे सर्व माझे मित्र दत्ता बनकरांचं तर प्रामुख्याने म्हणजे त्यांनी कष्ट घेतले, सुशांत मोरे असेल आणि सर्व आम्ही जेव्हा विचार केला की पत्रकारांची एक वास्तू या संपूर्ण आपल्या सातारा शहरात झाली पाहिजे, या वास्तूकरता आपल्याला काय काय करावं लागेल, त्याचं नियोजन कसं करायचं, त्यामुळे या सगळ्यांचे माझ्यापेक्षा जास्त मोठं योगदान आहे। आणि त्याचबरोबर मग असंच मी आणि दत्तापर्यंत आम्ही बसलो होतो। मी म्हटलं जर ही वास्तू आपण जर कधी केली नाही, झाली नाही, तर पत्रकारांच्या तावडीतनं कोणी सुटत नाही। आपण आमचा पण दोघांचा स्वार्थ होता। या ठिकाणी उपस्थित सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, सोशल मीडियाचे सर्व वेगवेगळे सर्व जे पदाधिकारी सर्व तर नाव घेत बसलं तर बराच वेळ जाईल, पण या सगळ्यांचं जे मगाशी देशमुख साहेबांनी उल्लेख केला आणि नाईक साहेबांनी त्याचा उल्लेख केला, खरं आहे जे नोटिफिकेशन काढायला पाहिजे, निश्चितपणे ते निघालंच पाहिजे। कारण की शेवटी पत्रकार जरी कोण जरी असलं तरी आज पहिल्यापासून जर आपण पाहिलं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ज्या पूर्वीच्या काळापासून जर आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस क्रांती जी घडली त्या वेळेस पत्रकारांचा फार मोठं त्याच्यात
सहभाग म्हणण्यापेक्षा त्यांच्यामुळंच क्रांती घडते आणि त्यामुळं या सर्वांना संरक्षण करण्याचं काम जे आहे ते करण्याकरता निश्चितपणे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी नक्कीच बोलणार, करून घेणार. मेडिकेलच्या संदर्भात देखील देशमुख साहेबांनी उल्लेख केला. त्यातनं कसं मार्ग काढता येईल आणि कसं काय करता येईल त्याच्यावर जरा बसून चर्चा करून ते सुद्धा निश्चितपणे आम्ही मार्गी लावू. बऱ्याच वेळेस काय होतं आणि मी नेहमीच हरीश म्हणा या सगळ्यांना सांगतो की हल्ले कशामुळे होतात. कारण ज्यावेळेस आपण एक पत्रकार म्हणून जेव्हा आपण आपले विचार मांडत असतो त्यावेळेस ज्या वेळेस समाजावरती करत कोणी पण असू दे अन्याय करत असेल तो अन्याय लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. त्यात मी सुद्धा अपवाद नाही आणि त्यामुळं काय लोकांना सहन होत नाही, त्यामुळं असे प्रकार घडतात. पण मात्र माझ्यापेक्षा जास्त योगदान या सर्व माझे मित्रमंडळी आहेत सगळे, हरीश, विनोद, दीपक, बापूसाहेब तर आमच्या वडिलांचे एकदम खास मित्र. त्यामुळे ह्या लोकांचं सगळ्यांचं संपादक असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांचं फार मोठं योगदान आणि हे म्हणून काय करावं लागेल पत्रकारांकरता म्हणजे त्यांच्या संरक्षणाकरता किंवा बाकी जे काय असते आपण माझ्याकडं कधी या बसून आपण त्यातनं कसं मार्ग काढता येईल, काय करता येईल, त्यात कुठेही मी किंवा आमचे सगळे तिथं बनकर असतील, मी असेल, जे काय आमची म्हणजे हे सगळे पत्रकार जरी असले तर पहिले माझे सगळे मित्रमंडळी. त्यामुळे मी एवढंच आपल्याला एक आश्वासन म्हणण्यापेक्षा एक वचन देतो की त्यातनं आपण मार्ग काढू, कसं करायचं, काय करायचं. आपल्यासुद्धा ज्या म्हणजे शहरासंदर्भात, जिल्ह्यासंदर्भात किंवा ज्या काही कल्पना असतील डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण सुद्धा आम्हाला सांगत जावं, वेळोवेळी सूचना करत जावं. कारण की ह्याच्यातनंच विचाराची देवाणघेवाण झाल्यानंतरच एक चांगलं काहीतरी घडत असतं. म्हणजे जर माझे मनात त्या विचार असतील तर मग बाकीच्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मनात त्या विचार असतील तर निश्चितपणे आपण ते व्यक्त केले पाहिजे. आणि सगळ्यांच्या विचारातनं जो विचार पुढे येतो तोच सगळ्यात जे उत्कृष्ट असा विचार. आणि ह्या संपूर्ण एक कुटुंब म्हणून तर आम्ही तर सातारा जिल्ह्यामध्ये तर एक कुटुंबच मी सगळ्या आपल्या सर्वांना समजतो. आपण आज वेगवेगळ्या तालुक्यामधून जिल्ह्यातल्या प्रत्येक या ठिकाणी आवर्जून आमच्या या सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला आणि तुमच्या या उपस्थितीमुळंच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढली. आणि मगाशी हरीश म्हणत होता की मी आता बाजूला होणार आहे. माझ्या मनात एक विचार आला, हरीश असं फार हुशार, बहुतेक पुढच्या वेळेस तो फॉर्म भरायच्या तयारीत असणार. त्यामुळे हरीश असं काही विचार करू नको, तुला त्या पदावरनं खाली उतरूनच देणार नाही. माझा पण काय स्वार्थ आहे की नाही. आणि तो घटलाय हे सगळे म्हणजे मी बघितलंय म्हणजे यांची तळमळ, त्यांचे प्रत्येक ठिकाणी अनेक कोरोनाच्या काळातलं हे ते सगळं ते माझ्या अगोदर सगळ्यांनी सगळं ते बोललं. म्हणजे ते मनोगत त्यांच्या मनोगतामध्ये सगळं त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यामुळे फार विचारणं आपला वेळ न घेता
मला सुद्धा माहिती आता 2:30 वाजले आणि जेवण गार व्हायच्या अगोदर आपण गरम गरम जेवावं एवढीच विनंती. आणि असंच आपल्या सगळ्यांचे, ज्येष्ठांचे, तरुणांचे, आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभावं. ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आणि कुठेही तुमच्या कधी कोणा थ्रू म्हणजे कोणाच्या माध्यमातून गेलं पाहिजे अशातलं काही भाव. कधी माझं घर जे आहे तो भाडा आहे, तो तुमचा आहे लक्षात. कारण व्हॅलेंटाईन डे ठीक आहे, पण ज्यांना लव्ह यू म्हणायचं त्यांनाच त्यांना तर तुम्ही बोललाच नसाल. आहे तुमचं माझं आपलं एकमेकांचं धरून राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. खरंच जे जे अनेक मित्र आता पत्रकार मगाशी जे आता आहे म्हणजे ते नाही आहे, त्या सगळ्यांना मनापासून अशीच आदरांची विनोद आणि हर्षनी जर भावना व्यक्त केल्या. माझ्या वतीने सुद्धा त्या सगळ्या ग्रुपच्या वतीने आम्ही सुद्धा करंजी वाहतो. आणि काय बोलू, ते बोलण्यासारखं असं भरपूर आहे. पण येताना जेव्हा ते पत्रिका बघितली म्हणजे आता पत्रकार सगळे ज्येष्ठ आहेत, सगळे तज्ज्ञ आहेत, यांच्यासमोर आपण कमी बोललेलं केव्हाही चांगलं, त्यांचं ऐकून फक्त घ्यायचं एवढंच, ह्याच्यातच शांतपण असतं. त्यामुळं असंच आपलं सगळ्यांचं प्रेम राहून द्या. आणि आपण ह्या ठिकाणी आवर्जून आल्याबद्दल मला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या म्हणजे सगळ्या ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आणि आल्याबद्दल या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इथंच सगळ्यांची जेवणाची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आपण जाताना उशीर होणार आपल्या सगळ्यांनी जायला, त्यामुळे आवर्जून त्याचा आस्वाद घ्यावा एवढी या प्रसंगी विनंती करतो. आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की असंच आपलं सगळ्यांचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य, खूप म्हणजे खूप सक्सेस आणि खूप म्हणजे जे काय आपल्या मनात प्रत्येकाच्या मनात स्वप्न असतात ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत. आणि त्याकरता जिथं आपल्याला माझी मदत म्हणणार नाही, माझं सहकार्य किंवा मला मी उपयोगी तर तुम्हाला वाटतं मी उपयोगी पडू शकतो, तर आवर्जून मला सांगत जा. आणि आल्याबद्दल पुन्हा धन्यवाद.